नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर पुन्हा एकदा गटफिट क्लब ह्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, नोव्हेंबर हा महिना पाईल्स अवेअरनेस मंथ आहे आणि ह्या महिन्यामध्ये दररोज एक व्हिडिओ पाईल्सबद्दल आपण घेऊन येत आहोत. तर मित्रांनो, आजचा विषय पाईल्स स्वतःचा स्वतः पूर्ण बरं होऊ शकतो का? बरेच लोकांना हा प्रश्न पडतो. थोडासा दुखणं झालं किंवा सुजन झालं गुदाशयाच्या तिथं किंवा रक्त आलं तर मग आपणाला पाईल्स आहे आणि आपल्या घरामध्ये कोणी आपणाला सांगून देतं की ह्या गोष्टीला हे करा, मलम लावा, खाणं पिणं बदला, पूर्ण बरं होईल. किंवा काही काही ठिकाणी पाईल्स सेंटर म्हणून तुमचा पाईल्स बिना शस्त्रक्रियेचं पूर्ण बरं करू असे सगळे आपण बघतो आणि आपणाला असं वाटतं की आपला पाईल्स ना काही करता पूर्ण बरं होईल. हे सत्य आहे का? ह्याच गोष्टीबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, पाईल्स पूर्ण बरं होऊ शकतो का? हो, नक्की बरं होऊ शकतो. बिना सर्जरीचं बरं होऊ शकतं, ते पण खरं आहे, पण हे पूर्ण सत्य नाही. ग्रेड 1 ग्रेड 2 पाईल्समध्ये पूर्ण बरं होऊ शकतो. शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. काही लाईफस्टाईल बदलाव करून किंवा आपल्या खाण्यापिण्याची सवय बदलून आणि काही वेळेस काही गोळ्या औषध घेऊन, काही साधे ट्रीटमेंट घेऊन, काही काही पेशंटला इंजेक्शन किंवा बँडिंग करून पूर्ण बिना सर्जरीचा बरं होऊ शकतो. ग्रेड 3 ग्रेड 4 पाईल्समध्ये त्या पेशंटमध्ये काहींना लेझर, स्टेपलर किंवा काही वेगळे ओपन सर्जिकल प्रोसिजर करून बरं करण्याची गरज पडतो. आणि मूळतः काहीही ट्रीटमेंट केलं तरी बेसलाईनमध्ये आपली लाईफस्टाईल, आपलं खाणं पिणं, फायबर, वॉटर ह्या गोष्टींमध्ये बदलाव करून आपण त्यांना पूर्णतः बरं करू शकतो. तर मित्रांनो, पाईल्स हा पूर्ण बरं होऊ शकतो. तुमच्या ग्रेड ऑफ द पाईल्सवरतून ट्रीटमेंट ठरवल्या जाते. ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये फारसं काही करण्याची गरज नाही, ऑपरेशनची गरज पडत नाही. ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये ऑपरेशन करण्याची गरज पडते आणि पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून आपली लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याची सवय बदलून आपण ह्यांना पूर्ण बरं करू शकतो आणि आपणाला हे पुन्हा होऊ नये ह्याबद्दल पण आपण काळजी घेऊ शकतो. तरी जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि पाईल्सबद्दल बरा होऊ शकतो का ह्याबद्दल समजलं असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा. आणि उद्याचा येणारा व्हिडिओ हा पाईल्स अवेअरनेस मंथमधला पाईल्सबद्दल व्हिडिओ न विसरता बघा. धन्यवाद.